मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये समीर, त्याचा मोठा भाऊ अमर आणि वहिनी स्नेहा यांच्यासोबत राहायचा. समीर 22 वर्षांचा बेकार तरुण होता. दिवसभर मोबाईलवर वेबसिरीज आणि घाणेरडे व्हिडिओ बघून त्याची मानसिकता अत्यंत विकृत झाली होती. अमर एका कॉल सेंटरमध्ये नाईट शिफ्ट काम करायचा. त्यामुळे रात्री घरात फक्त समीर आणि त्याची वहिनी स्नेहा असे दोघेच असायचे. गेल्या काही दिवसांपासून समीरची नजर वहिनीवर खूपच बिघडली होती. स्नेहा घरात अतिशय साध्या आणि मोकळ्या सुती गाऊनमध्ये वावरायची. समीरला वाटायचं की ती हे सगळं त्याला इम्प्रेस करण्यासाठी किंवा त्याला लाईन मारण्यासाठी करत आहे. भाऊ तर रात्री नसतो. वहिनीला नक्कीच माझी गरज असेल. ती मुद्दाम माझ्यासमोरून जाताना पदर सावरत नाही. ती मला इशारे करते. असे घाणेरडे विचार समीरच्या डोक्यात सतत घोळायचे. गेल्या 2 दिवसांपासून समीरने एक गोष्ट प्रकर्षाने नोटीस केली होती. स्नेहा घरात खूप घामाघूम असायची. ती सतत जोराने आणि जड श्वास घेत असायची. तिचे ओठ कोरडे पडलेले असायचे आणि ती चालताना थोडी लडखडत होती. समीरच्या विकृत मेंदूने याचा वेगळाच अर्थ काढला. त्याला वाटलं, वहिनीच्या अंगात आता मस्ती भिनली आहे. ती मला पाहून मुद्दाम असे जड श्वास घेते आणि घामाघूम होते. आज रात्री मी चान्स मारणारच. तो भयानक प्रसंग आणि तो अंधार. गुरुवारची रात्र होती. अमर नेहमीप्रमाणे नाईट शिफ्टला गेला होता. रात्रीचे 11:30 वाजले होते. बाहेर पाऊस पडत होता. समीर हॉलमध्ये टीव्ही बघत बसला होता. अचानक त्याला स्नेहाच्या बेडरूममधून एक अतिशय हळू आणि दबलेला आवाज आला. स्नेहाच्या बेडरूमचा दरवाजा मुद्दाम थोडासा उघडा अर्धवट ठेवलेला होता. समीर, ए समीर, ऐक ना. स्नेहा आतून अंधारातच त्याला हाक मारत होती. तिचा आवाज खूप खोल आणि थरथरणारा होता. समीरच्या अंगात एकदम वीज सळसळली. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. आज वहिनीने स्वतःहून दरवाजा उघडा ठेवलाय आणि मला बेडरूममध्ये बोलावते. फायनली तिने मला लाईन दिली. तो दबक्या पावलांनी बेडरूमच्या दरवाजाजवळ गेला. आतून स्नेहाचा जड श्वास घेण्याचा आवाज येत होता. ती अडखळत आणि अत्यंत हळू आवाजात म्हणाली, समीर, आत ये ना आणि प्लीज कडी लावून घे. हे शब्द ऐकताच समीरच्या अंगातली वासना उफाळून आली. तो हसला. त्याने टीव्ही बंद केला. तो हळूच बेडरूममध्ये घुसला आणि त्याने स्वतःच्या हाताने दरवाजाला आतून कडी लावली. खोलीत पूर्ण अंधार होता. फक्त खिडकीतून येणाऱ्या स्ट्रीट लाईटचा थोडासा प्रकाश फरशीवर पडला होता. स्नेहा बेडच्या पलीकडे खाली जमिनीवर बसलेली होती. समीरला वाटलं की ती त्याचीच वाट बघत तिथे बसली आहे. तो स्वतःच्या शर्टची बटणे काढत अत्यंत घाणेरड्या आणि विकृत विचारांनी तिच्या जवळ जाऊ लागला. वहिनी, मला माहीत होतं तुला पण हेच हवंय. तू घाबरू नकोस. अमरदादाला काहीच समजणार नाही. असं अतिशय नीच वाक्य बोलत समीरने अंधारातच स्नेहाच्या खांद्यावर हात ठेवला. पण स्नेहाच्या अंगाला स्पर्श होताच समीरला विजेचा झटका लागल्यासारखं वाटलं. तिचे अंग बर्फासारखे थंड पडले होते आणि ती प्रचंड थरथर कापत होती. स्नेहाने स्वतःचा सगळा जोर लावून बाजूच्या टेबलवरचा नाईट लॅम्प चालू केला. पिवळसर प्रकाश खोलीत पसरला आणि समोरचं दृश्य बघून समीरच्या तोंडातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली. त्याचे डोळे विस्फारले आणि पायाखालची जमीनच फाटली. स्नेहा खाली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा तो पातळ सुती गाऊन रक्ताने पूर्णपणे माखला होता. ती 4 महिन्यांची गर्भवती होती हे समीरला माहीतच नव्हतं. अचानक घरात एकटी असताना तिला भयंकर मिसकॅरेज सुरू झाले होते. गेले 2 दिवस ती जी घामाघूम होत होती आणि जड श्वास घेत होती, ती वासना नसून तिच्या पोटात उठणाऱ्या भयंकर वेदना होत्या.
तिने दरवाजा उघडा ठेवला होता कारण तिला चालता येत नव्हतं आणि तिने समीरला कडी लावून घे असं सांगितलं कारण ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि बाहेरून कोणी शेजारी अचानक आला तर तिची आबरू जाऊ नये अशी तिची केविलवाणी धडपड होती. स्नेहा रडत रक्ताने माखलेले तिचे दोन्ही हात समीर समोर जोडून म्हणाली, समीर मला वाचव रे, माझ्या पोटात खूप दुखतंय, माझं बाळ, ॲम्ब्युलन्स बोलाव ना प्लीज. हे दृश्य आणि तिचे ते शब्द ऐकून समीर जागीच थिजला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याला स्वतःच्याच अस्तित्वाची आणि त्या नीच मानसिकतेची भयंकर किळस आली. ज्या वहिनीच्या जड श्वासांना आणि घामाला तो आमंत्रण समजत होता, ती वहिनी मृत्यूशी झुंज देत होती. आपल्या पोटचा गोळा वाचवण्यासाठी ती दिराकडे मदतीची भीक मागत होती आणि हा नीच माणूस स्वतःचे कपडे काढत तिच्या शरीराची भूक मिटवायला गेला होता. समीरला स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यावीशी वाटली. त्याचे हात थरथरायला लागले. त्याने पटकन स्वतःचा शर्ट घातला आणि रडत रडत स्नेहाला उचलून खांद्यावर घेतले. त्याने वेड्यासारखी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेले. स्नेहाचा जीव वाचला, पण तिचे बाळ वाचू शकले नाही. आज या घटनेला 2 वर्षे उलटून गेली आहेत, पण आजही समीर स्वतःच्या वहिनीच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. तो स्वतःच्याच नजरेत एवढा पडला आहे की त्याला स्वतःला आरशात बघण्याचीही लाज वाटते. स्त्रियांच्या साध्या वागण्याला, त्यांच्या कपड्यांना किंवा त्यांच्या हसण्याला आमंत्रण समजण्याची विकृत मानसिकता अनेक पुरुषांमध्ये असते. एक स्त्री जेव्हा मोकळे कपडे घालते किंवा तिला घाम येतो, तेव्हा त्यामागे तिचा एखादा आजार, वेदना किंवा कम्फर्ट असू शकतो. स्वतःच्या डोळ्यांवर वासनेचा चष्मा लावून प्रत्येक स्त्रीमध्ये शिकार शोधणे बंद करा, कारण कधीकधी तुमच्या विकृत नजरेमागे एक भयंकर आणि काळजाला घरे पाडणारं सत्य दडलेलं असू शकतं, जे तुम्हाला जन्मभर स्वतःचीच लाज वाटायला लावेल. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.